नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथे शाही तुकडा बनवलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, काही मिनिटातच बनवून तयार होते आणि मी हे पहिल्यांदाच बनवलेलं आहे. खायला खूप छान टेस्टी बनवून तयार झालेलं. त्यासाठी ना मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहेत. जे ब्रेडचा जो ब्राऊन कलरचा पार्ट आहे ना, तो मी कट करून घेते. तुम्ही हवं असेल तर ते ठेवू शकता किंवा काढलं तरी चालेल. तर इथे मी साईडचं ब्राऊनचं जे पार्ट आहे ते कट करून घेते आणि चौकोनी आकारामध्ये मी इथे ब्रेड कट करून घेते. तर अशा पद्धतीने मी ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. तर इथे मी कट करून झालेलं आहे. तर गॅसवरती ना मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये ना आपल्याला जे ब्रेडचे तुकडे आहेत कट केलेले ते छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला, एकदम गोल्डन कलर होईपर्यंत. जास्त नाही करायचं आपल्याला ब्राऊन कलर, फक्त गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असा कलर आलेला आहे. तर सर्व ब्रेडचे तुकडे इथे तळून झालेले आहेत. तर ते मी साईडला ठेवते. तर इथे एका पातेल्यामध्ये ना मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे. जेवढं दूध आहे तेवढं मी इथे साखर घेतलेलं आहे. तर इथे अर्धा कप दूध आहे तर अर्धा कप साखर घेतलेलं आहे. साखर पूर्ण दुधामध्ये वितळून घ्यायचं. तुम्ही दुधाच्या जागी ना आपण पाण्यामध्ये सुद्धा हे पाक तयार केलं तरी चालते. तर इथे मी दुधामध्ये हे पाक तयार केलेला आहे. तर जे गरम दूध केलेलं आपण पूर्ण साखर वितळून घेतलेलं जे पाक आहे ना, दुधाचं पाक, त्यामध्ये ना हे ब्रेडचे तुकडे एक एक दुधामध्ये बुडवून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचे. तर एक एक दुधामध्ये बुडवून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचे. तर पूर्ण जे साखरेचं जे पाणी आहे ना ते पूर्ण त्या ब्रेडमध्ये मुरायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बुडवून घ्यायचे. तर इथे सर्व ब्रेडचे जे तुकडे आहेत ते पूर्ण दुधामध्ये बुडवून झालेले आहेत. तर ते मी इथे साईडला काढून घेते. सर्व ब्रेडचे तुकडे दुधामध्ये बुडवून झालेले आहेत. जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ना ते परत मी यूज करणार आहे. आणि जे ब्रेडचे तुकडे आपण दुधात बुडवून काढलं होतं ना ते एका कंटेनरमध्ये मी काढून घेतलेलं, म्हणजे एका डब्यामध्ये मी ते काढून घेतलेलं. आणि इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेले, त्यामध्ये 1.5 कप मी दूध घेतलेलं आहे. आणि जे शिल्लक राहिलेलं दूध होतं ना ते दूधसुद्धा मी ह्यामध्येच मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये वेलची पावडर टाकलेले, काजू बदामाचे काप टाकलेले आहेत. आणि साखर मी इथं फक्त 2 चमचे यूज केलेले आहे, कारण आपण आधीसुद्धा साखर भरपूर प्रमाणात यूज केलेलं आहे, म्हणून फक्त 2 चमचे इथे मी साखर यूज केलेलं आहे. आणि काही केसरचे धागे ॲड केलेले आहेत. आणि इथे मी 2 मोठा चमचा भरून मी इथे दुधावरची साय घेतलेली आहे. सायच्या जागी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा यूज करू शकता किंवा कस्टर्ड पावडरसुद्धा यूज केलं तरी चालेल. तर इथे अशा पद्धतीने इथे बघू शकता छान केसरमुळं ना छान कलरसुद्धा आलेला आहे. आणि आपली ही रबडी बनवून तयार झालेली आहे. तर हे जे आपण तयार केलेलं जे आहे ना ते आपण ब्रेडवरती सारण ओतून घ्यायचं आहे आणि 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे शाही तुकडा बनवून तयार झालेला आहे. अगदी झटपट असा हा शाही तुकडा बनवून तयार होतो. गरम असतानासुद्धा खाल्लं तरी चालेल, थंड करून खायला अजून जरा छान टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने आपला हा शाही तुकडा बनवून तयार झालेला आहे काही मिनिटातच. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.